गणेशाय नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुका म्हणे. श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दोशब्दी दर्शन घडते. म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका. तुमचे कान सुखावतील आणि अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेदांनी सुद्धा ज्याचे वर्णन केले आहे, जो वेदांनाही ज्ञान आणि आकार देणारा आहे, त्या मूळ ओंकार स्वरूप देवा, तुला माझा नमस्कार असो. जे स्वतःच स्वतःला पूर्णपणे योग्य जाणू शकते, अशा आत्मरूप चितत्वाचा जय जयकार असो. श्री निवृत्तीनाथांचे सेवक ज्ञानदेव म्हणतात की देवा, सर्वांच्या बुद्धीला ज्ञानरूपी प्रकाश देणारा श्री गणेश तूच आहेस. ही वेदांची गणेश मूर्ती अतिशय सुंदर आहे. वेदांचे तेजोमय शब्द हे या मूर्तीचे शुभ्र तेज आहे. स्मृती ग्रंथ हे या मूर्तीचे अवयव आहेत. स्मृती अक्षरांच्या विविध अर्थांचा अंगरखा या मूर्तीने अंगावर परिधान केलेला आहे. त्या मूर्तीच्या अंगावरचे अलंकार म्हणजेच ती 18 पुराणे आहेत. या पुराणरूपी अलंकाराची रचना पद्धती ही एक दिव्य कोंदणे आहेत आणि त्यातील सिद्धांत वचने हे जणू हिरे आहेत. उत्तम प्रकारची पदरचना हे मूर्तीचे रंगविलेले शोभिवंत वस्त्र असून त्या रचनेमधील शब्दरचना अत्यंत मुलायमदार आहे. काव्यनाटके ही तुझ्या कमरेवरील मेखला आहे. त्यातील शब्दांचा अर्थ ध्वनी हाच जणू त्या मेखलेच्या घंटांचा मंजूळ नादस्वर आहे. या काव्य नाटकातील पदरचनेद्वारे जी सुंदर प्रमेये सांगितली आहेत, ती द्रष्ट्यास मोहक रत्नाप्रमाणेच भासतात. व्यासाधिक कवींच्या महाकाव्यामधले विचार आणि अगम्य कल्पना या जणू तुझ्याच कमरेच्या या साखळीचे पदर आहेत. 6 शास्त्रे ही या गणेशाच्या 6 भुजा म्हणजेच 6 हात आहेत. म्हणून त्या हाताखाली भिन्न भिन्न अभिप्राय देणारी शस्त्रे ही वेगवेगळी आहेत. तर्कशास्त्र रूपी परशु, न्यायशास्त्र रूपी अंकुश, तर वेदांत शास्त्र हे मधुर अन गोड अशा मोदक रूपाने याच्या हातात आहे. तसेच त्याच्या एका हातातील खंडित दंत हे वार्तिककारांच्या स्वभावता खंडित झालेल्या बुद्धमतेचे प्रतीक आहे. त्यांचा कल्याणकारी अन वरददायक असा एक हात आहे, ज्याच्यापासून धर्म अन प्रतिष्ठा स्थापिली जाते. जो सत्कारवाद म्हणजेच ब्रह्मविषयक वादाचे प्रतीक आहे, तो त्याचा हात हा अभयकर आहे. महासुखाचा परमानंद आणि निर्मळ विचार हीच या गणेशाची सरळ सोंड आहे. उत्तम संवाद हे शुभ्र दंताचे लक्षण आहे, तर या गणेशाचे बारीक नेत्र हे त्यांच्या सूक्ष्म अन तीक्ष्ण दृष्टीचे प्रतीक आहे. पूर्व आणि उत्तर मीमांसा या त्याच्या शूर्पकर्णातून प्रतीत होतात. यांच्या गंडस्थळातून जो बोधाचा मध निघतो, त्याच्या सेवनाने ऋषी मुनिजन हे भ्रमर तृप्त होतात. द्वैत्य अन अद्वैत्य मत ही त्याच्या मस्तकावरील गंडस्थळे असून त्यातील प्रमेये ही शोभिवंत पोळी असून ती साम्य रसाने एकवटलेली आहेत. या श्री गणेशाच्या मस्तकी श्रेष्ठ दशोपनिषदाचा मुकुट आहे. ती म्हणजे जणू सुशोभित टवटवीत अन सुगंधाने भरलेली फुले आहेत. या ओंकार रूपी गणेशाचे अकार हे चरण, उकार हे विशाल उदर अन मकार हे मस्तक आहे. या तिन्हीने जो एकवटलेला आहे, जो वेदमंत्रांनाही वंदनीय आहे, अशा त्या ओंकार स्वरूपी शब्दबीजरूपी आदि श्री गणेशास मी सद्गुरूंच्या कृपेने वंदन करतो. त्यानंतर ज्ञानदेव म्हणतात की आता जी चातुर्याची खाण आहे, जी अभिनव अशा साहित्य रचनांनी नटलेली आहे, त्या विश्वमोहिनी श्री शारदा देवीस मी नम्र वंदन करतो.
जे माझ्या हृदयी नित्य निवास करून आहेत, ज्यांच्या कृपेने मी या संसाररूपी भवसागरात तरलो आहे. माझी बुद्धी ज्ञान हे ज्यांच्या कृपेने विवेक प्रांतात प्रवेशलेले आहे, त्या माझ्या सद्गुरुनाथांना मी अत्यादराने वंदन करतो. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातल्यावर दृष्टीस न दिसणारे सुद्धा दिसू लागते, त्यास भूमिगत द्रव्य दिसू लागते, किंवा सकल मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी लाभल्यावर जी अवस्था होते, तसाच श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने मी देखील पूर्ण काम, पूर्ण संतुष्ट, पूर्ण तृप्त झालो आहे, असे ज्ञानदेव मोठ्या कृतज्ञतेने म्हणतात. ते सांगतात, ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला घातलेले पाणी झाडांच्या शाखा, पाने, फुले यांच्या मार्फत जाते व ती टवटवीत होतात, तसा जो सद्गुरूंची सेवा करतो त्याला या सेवेचे फलित म्हणून ती सर्व सुखे प्राप्त होतात, त्याचे हेतू पूर्ण होतात. किंवा केवळ एका समुद्र स्नानाने सर्व तीर्थ स्नानांचे पुण्य मिळते, एका अमृत रसाच्या प्राशनाने सर्व रस प्याल्याचा आनंद मिळतो. तो आणि तसा सर्व लाभ हा श्री सद्गुरूंच्या सेवेने लाभतो, मिळतो. म्हणून मी माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांना त्यांचा दास होऊन वारंवार वंदन करतो. महाराज म्हणतात की, श्रोते हो, सर्व कौतुके उत्पन्न करणारी विवेकरूपी वृक्षांनी बहरलेल्या बागेसारखाच एक अभिनव अशा कथेच्या श्रवणास आता आपण सादर व्हा. ही कथा सुखदायक आहे, तशीच ती नवरसांनी भरलेली अन अर्थांनी बहरलेली आहे. ही कथा म्हणजे मोक्षाचे स्थान आहे. ती सकल विद्या अन कलांचे माहेरघर आहे. अनेक शास्त्रे तिच्या आश्रयास आली आहेत. ही कथा सर्व धर्माचे माहेर जशी आहे, तशीच ती कथा म्हणजे सरस्वतीच्या लावण्य रूपाची एक अक्षय ठेवच आहे जणू. महर्षी व्यासांच्या बुद्धी कौशल्याने या कथेच्या रूपाने जणू ती सरस्वती देवताच प्रगट झाली आहे. त्यामुळेच ही कथा सर्व काव्यामधली श्रेष्ठ असून वर्णनाने या ग्रंथास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या ग्रंथास शृंगाराधिक नवरसांचा एक वेगळाच साज आला आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या कथेपासून शब्दरूपी लक्ष्मीस शास्त्रीयपणा आला असून तिच्यातील आत्मबोधास दुप्पट कोमलपणा आलेला आहे. या कथेपासून चातुर्य हे शहाणे झाले आहे, तत्वार्थाला रुची आली आहे, अनसुख सौभाग्य हे वाढीस लागले आहे. इथे माधुर्यालाही मधुरता, शृंगाराला सुंदरता, अनयोग्य वस्तूला योग्य ती श्रेष्ठता, महानता प्राप्त झाली आहे. ही कथा इतकी विलक्षण आहे की तिच्यापासून कलेला कौशल्य प्राप्ती झाली, पुण्याचा प्रताप वाढला आणि हिच्या श्रवणबळामुळेच जन्मेजयाचे ब्रह्महत्येचे पाप अन अनेक दोषही दूर झाले. या कथेमुळेच शृंगारास विशेष सुरेखपणा आणि गुणांनाही विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. जसा सूर्योदयाबरोबर सकल विश्वात प्रकाश पसरतो, त्याप्रमाणे व्यासांच्या अलौकिक बुद्धीतून प्रगटलेली ही कथा सकल जगतावर ज्ञानाचा एक वेगळाच प्रकाश टाकून सकल विश्व हे प्रकाशमान करीत आहे. ज्याप्रमाणे सकस अन उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याची उत्तम प्रकारे वाढ होते, त्याप्रमाणेच या कथेत सर्व विषय उत्तम प्रकारे अभिव्यक्त झाले आहेत. किंवा ज्याप्रमाणे सकस आणि उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याची उत्तम प्रकारे वाढ होते, त्याप्रमाणेच या कथेत सर्व विषय उत्तम प्रकारे अभिव्यक्त झाले आहेत. किंवा ज्याप्रमाणे नगरात राहणारा माणूस हा जास्त शहाणा होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या अलौकिक वाणीतून बाहेर पडलेल्या या ज्ञानतेजाने अवघे विश्व प्रकाशमान केले आहे, ज्ञानमय करून टाकले आहे.
तारुण्याचे सौंदर्य स्त्रीच्या अंगावर जसे खुलून दिसते किंवा ज्याप्रमाणे बदलत्या ऋतूप्रमाणे जशी वनातली सृष्टी शोभा विशेष शोभून दिसते किंवा सोन्याची लगड सुकृत दर्शनी साधीच दिसते, पण त्याच सोन्याचे अलंकारात रूपांतर केल्यावर सोन्याचे सौंदर्य आणखीन खुलते, त्याप्रमाणे व्यासांच्या सिद्धवाणीतून जेव्हा ही कथा व्यक्त झाली तेव्हा इतिहासाने उत्स्फूर्तपणे या कथेतून व्यक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आपणास उत्तम प्रतिष्ठा लाभावी या हेतूने पुराणांनी अंगी नम्रता घेऊन या कथा आख्यानातून व्यक्त होणे पसंत केले आहे. यामुळे असे खात्रीशीरपणे म्हणता येते की या महाभारताच्या कथेत नाही असे या त्रैलोक्यात काहीही नाही. म्हणजेच जे जे आहे ते सर्व पूर्व व्यासकथित म्हणजेच व्यासांचे उच्छिष्ट आहे. ही कथा वैशंपायन ऋषी हे राजा जन्मेजय यास सांगतात. या कथेतून उत्तम असा पारमार्थिक गोडबोध केला गेलेला आहे. ही कथा उत्तम, पवित्र, अनुपमेय, अद्वितीय अन अत्यंत श्रेष्ठ असे आत्मकल्याणकारी आहे. महाभारत हे जर एक कमलपुष्प आहे असे मानले तर श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनास केलेला गीताबोध त्या कमलाचा पुष्परेणू मानावा लागेल. या कथेची बुद्धिरूपी रवीने घुसळण करून त्यांनी त्यातून गीतारूपी अतिश्रेष्ठ असे नवनीत काढले आहे. ते नवनीत ज्ञानाच्या विवेक विचारांच्या अग्नीवर कडवून त्याचे सुवासिक तूप बनविले आहे. हे असे अलौकिक अमृत आहे की वैराग्यशील विचारवंत साधू, संत, साधक अन ब्रह्मनिष्ठ भाविक जन सदैव याच्या चिंतन मननातच रममान झालेले असतात. असा हा अमृतमयी गीताबोध व्यासांनी महाभारत कथेच्या भीष्म पर्वात सांगितला आहे. यालाच भगवद्गीता हे नामसंबोधन असून ब्रह्माशंकर तिची स्तुती करतात. शुक सनकादिक तिचे मोठ्या आवडीने सेवन करतात. जशी चकोर पक्षाची पिल्ले शरद ऋतूमधील पौर्णिमेच्या चांदण्यातले अमृतकण आर्ततेने प्राशन करतात, त्याप्रमाणे हे अतिभक्त भाविकांनो, तुम्ही सुद्धा हे गीतेचे बोधामृत तेवढ्याच आर्ततेने श्रवण करा. भगवद्गीतेचा कथाभाग हा न बोलता विचारांनी समजून घेण्याचा, इंद्रियांच्या नकळत अनुभवण्याचा आणि तिच्या श्रवणापूर्वीच तिचे रहस्य जाणून घेण्याचा भाग आहे. ज्याप्रमाणे भुंगा कमळाच्या पाकळ्यांना जराही समजू न देता त्यातील परागकण घेऊन जातो, तसा या कथेचा अनुभव घ्यायचा आहे. किंवा ज्याप्रमाणे चंद्रप्रकाशाने विकसित होणारी कुमुदिनी ही आपले स्थान न सोडताही त्या चंद्रास आलिंगन दिल्याचे अनुपम्य सुख अनुभवते, त्याप्रमाणे ज्याला विचारांची खोली आहे, ज्याचे मनी स्थिरता आहे, जो विवेकी विचारी आहे, तोच या ग्रंथाचा खरा आनंद घेऊ शकेल. तेव्हा अर्जुनाच्या योग्यतेचे असलेल्या संत, सज्जन अन भाविक भक्तांनो, तुम्ही आता या कथा श्रवणाकडे तुमचे पूर्ण अवधान द्या. हे मायबाप भक्त भाविकांनो, तुमचे हृदय विशाल अन उदार आहे, म्हणून तुमचे चरण वंदन करून मी तुम्हास ही नम्र विनंती करतो आहे. कृपा त्या ज्ञानेश्वरीची, करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी. गीता भागवत ज्ञानेश्वरी.